कोणाचं? तुमच्या फास्टॅगला बॅलन्स नाही. आहे ना बॅलन्स आहे ना. त्याच्यामुळे काय बॅटरी चालू कशासाठी गोष्ट आहे? काय आता शिवलाच आहे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज पार्टीच निघालोय, पंढरपूरला जाण्यासाठी निघालोय आम्ही पूर्ण फॅमिली आहे. आज पूर्ण पंढरपूरचा ब्लॉग नाही बनवत आहे आपण, म्हणजे आज मी ब्लॉग बनवलाच नाही. पण हा ब्लॉग बनवण्याचं कारण चला तुम्हाला आता पुढं व्हिडिओमध्ये सांगतो. आणि अचानक टोल नाके वगैरे गेल्यानंतर मला दाखवलं माझ्या फास्टॅगमध्ये बॅलन्स नाही आहे, ब्लॅकलिस्ट दाखवला. तर आता खरंच ब्लॅकलिस्ट होता का नाही होता माझं फास्टॅग हे तुम्हाला पुढं व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि पूर्ण टोल नाक्याचाच व्हिडिओ मी आज बनवलेला आहे, दुसरा कुठलाही व्हिडिओ बनवलेला नाही आहे. आणि तुमच्यासोबत पण असं घडू शकतं, कारण बहुतेक वेळेस आपण फेसबुकवर यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो कशा प्रकारे स्कॅम केला जातो. तर खरंच माझं फास्टॅग ब्लॅकलिस्टला आहे का हे तुम्हाला दाखवतो आज. चला आता व्हिडिओ पूर्ण बघा. आता इथं जी सिस्टीम आहे हा नगर बायपासचा टोल नाका आहे. आता ह्या टोल नाक्यावरती आहे ना, इथं कुठेही माणसं नाही आहे त्यांची. ही डायरेक्ट स्कॅन करतो फास्टॅगला आणि गाडी निघून जाते. आता हा का आल्यानंतर काय म्हणतोय हे बघा तुम्ही आता व्हिडिओमध्ये पुढं. हा काय म्हणतो आपला फास्टॅग ब्लॅकलिस्ट म्हणून सांगतो तो. ऐका आता तुम्ही स्वतः ऐका त्याचा आवाज. हा? फास्टॅगला बॅलन्स नाही. कोणाचं? तुमच्या फास्टॅगला बॅलन्स नाही. आहे ना बॅलन्स आहे ना. त्याच्यामुळे काय बॅटरी चालू मग फास्टॅगला बॅलन्स आहे ना. आता त्यांनी सांगितलं की आता तुम्ही काय करा, गाडी रिव्हर्स घ्या आणि दुसऱ्या लेनमध्ये गाडी टाका, तिथं स्कॅन होतो का बघा. आता आपण काय करायचं, आपण लगेच इथं पैसे नाही देणार आहे, आपण दुसऱ्या लेनमध्ये गाडी टाकून पाहणार आहे. पण आता फास्टॅगचा अर्थ असा असतो की तुम्ही फास्टमध्ये यायचं, टोल तुमचा ऑटोमॅटिक कट होणार आहे आणि तुम्ही निघून जाणार आहे. मग हे टोल नाके जे आहे हे बसवलेले कशासाठी आणि फास्टॅग तुम्ही म्हणताय कशासाठी? जर तो ट्रॅक जर फास्ट नाहीच आहे तर कशासाठी फास्टॅग नावून देऊन ठेवलेलं आहे तुम्ही त्याच्यासाठी? आता मी गाडी एवढं लांब रिव्हर्स आणली आणि पाठीमागं माझ्या 2 ट्रक आहेत गाडीच्या. आता त्या बिचाऱ्यांनी सुद्धा एवढा मोठा ओव्हरलोडिंग ट्रक आहे त्या पाठीमागे घेतलाय आणि आता मी दुसऱ्या लेनमध्ये गाडी टाकतोय. कारण आता जर आपल्याला जर फास्टॅगचा प्रॉब्लेम असेल ना, तर आपल्याला ₹180 इथं पे करावं लागणार आहे. जर फास्टॅग आपला जर ब्लॅकलिस्ट असला तर. पण आता माझ्या फास्टॅगमध्ये बॅलन्स आहे. ₹600 बॅलन्स आहे फास्टॅगमध्ये आणि तो ब्लॅकलिस्ट जायचा काही संबंधित नाही, कारण माझी के-वाय-सी वगैरे कंप्लीट आहे. तर मला माहिती आहे की माझा फास्टॅग ब्लॅकलिस्टला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण आहे ना, त्यांनी सांगितलं लगेच पैसे देऊ नका. अगोदर चेक करा. जर तुमचा फास्टॅग जर क्लिअर असेल, तर तुम्हाला इथं डबल पैसे द्यायची गरज नाही, कारण हा प्रॉब्लेम त्यांचा आहे, आपला नाही आहे. तरी पण हा त्रास जो आहे तो सर्वसामान्यांनाच घ्यावा लागतो. आता आपण गाडी रिव्हर्स आणून आता दुसऱ्या लेनमध्ये आणलेली आहे. आता पाहूया इथं आपलं फास्टॅग काम करतोय का? इथं कॅमेरे पण सोयीचे नाही, सगळे तुटेल-फुटेल कॅमेरे, स्कॅनर काय ते बसवले काही समजत नाहीये. आणि एक तर इथं सांगायला कोणी नसल्यामुळे लवकर लक्षात येत नाही. आता माझे कमीत कमी ना 15-20 मिनिटं गेलेली. आता पैसे देऊन हा मनस्ताप सहन करावा लागतो आपल्याला. आणि गाडी रिव्हर्स घेताना पाठीमागे गाड्या असतात, काय असतं, काही पण होऊ शकतं. याची जबाबदारी कोण घेतं? कोणी घेत नाही आणि टोल नाकावाल्याला काही घेणं-देणं नाही त्याच्याशी. त्यांना फक्त त्यांच्या पैशाशी घेणं-देणं राहतं. आता बघा आता इथं सुद्धा नाही स्कॅन झाला. आता त्यांनी सांगितलं की तुम्ही शेवटच्या लेनमध्ये आणा. आता इथं जी अ, शेवटची लाईन आहे त्यांची 9 नंबरची. हिच्यामध्ये त्यांनी इथं एक माणूस ठेवलेला आहे कॉम्प्युटरवरती. आता तो सांगतोय की नंबर टाकून आपण स्कॅन करून पाहू. आता इथं बघा, आता इथं नंबर टाकला आणि आपला फास्टॅग मधून पैसे कट झाले. जर आता फास्टॅग माझं ब्लॅकलिस्टला असता तर इथं सुद्धा उघडलं नसतं. मग आता इथं कसं काय उघडलं? तर विचार करा. हे असं सिस्टम बनवून ठेवलेली आहे ना, की ती काही कामाची नाहीये. आणि आता तुम्ही व्हिडिओ अजून पुढे बघा. आता याच्यानंतर आणि मी ज्यावेळेस रिटर्न येतोय ना, त्यावेळेस सुद्धा दुसरा टोल नाका आहे तो करमाळा जो हायवे आहे, नगर करमाळा हायवे त्याच्यावरती तो टोल नाका आहे. आता तिथं सुद्धा तुम्हाला सेम हीच कंडिशन माझ्यासोबत झाली. आज दिवसभर मी आहे ना, म्हणजे हे टोल नाक्यावरती मला घे मागं घे पुढं हेच काम झालंय. आता ह्या टोल नाक्यावर आलोय बघा आपण. आता इथं सुद्धा आहे ना, इथं सुद्धा स्कॅन नाही केलं त्यांनी. आता तिथं त्यांचा कर्मचारी येतोय आणि तो सांगतोय की तुम्ही शेवटच्या लेनमध्ये गाडी टाका तिकडून. आता हे बघा इथं सुद्धा स्कॅन नाही होत आहे. गाडी मागे घे, पुढं घे, काही नाही फरक. ते वर ब्लिंक करतं, जे सेन्सर जे आहे ते ब्लिंक करतं, पण होत नाही.
आता मी त्या कर्मचाऱ्याला विचारतो हे कशासाठी बसवलेलं आहे, तर आता तो काय सांगतोय ते बघा तुम्ही. कशासाठी बसवले काय आता शिवलाच आहे. काय राव आता इथे स्वतः कर्मचारीच म्हणतोय की शोसाठी बसवलेलं आहे ते. तर विचार करा तुम्ही, ते खरंच हे काही कामाचं आहे का नाही आहे. आता असं नाही की बघा सगळ्याच गाड्यांचा प्रॉब्लेम येतोय, पण बऱ्याचशा गाड्यांचा हा प्रॉब्लेम आहे. आणि मी आता 3 टोल नाक्यावरती गेलो ना, तिन्ही टोल नाक्यावरती माझ्यासोबत असं झालं. त्याच्यामुळं माझ्यासाठी तरी ती शोसाठीच आहे. पण मग याच्यावरती विचार केला पाहिजे, कारण हा प्रॉब्लेम प्रत्येक गाडीवाल्यांसोबत होतो आणि सगळ्यांनाच हा त्रास सहन करावा लागतो. आता एवढ्या पाठीमागे मी गाडी रिवर्स आणली. माझ्या पाठीमागं 2 ट्रॉली ट्रक माझ्या पाठीमागं होती ह्याच लेनला. त्या बिचाऱ्यांनी सुद्धा गाडी रिव्हर्स घेतली. आता माझी छोटी गाडी पण त्यांचा एवढा मोठा हेवी ट्रक राहतो, एवढा पाठीमागे घ्यावा लागतो. दोन्ही वेळेस सेम तीच कंडिशन झाली. तर अशा याच्यामध्ये जर समजा काही गोष्ट जर घडली, ती जबाबदारी टोल नाकावाले घेत नाही, ही जबाबदारी आपलीच राहते. आता बघा आपण या शेवटच्या लेनमध्ये आणली. आता पाहूया इथं उघडतोय का? आता इथं जर उघडला, तर मग असंच म्हणावं लागेल की सगळी गडबड आहे. काही खरं नाही आहे सेन्सर-वेन्सरचं. इथं बराच वेळ घातला याने उघडायला. उघडतोय का नाही काय माहिती. पण मग आता माझा जो फास्टॅग जो होता ना, तो ब्लॅकलिस्ट नाहीच आहे. त्याच्यामध्ये पेमेंट असल्यामुळं, पैसे असल्यामुळं दोन्ही ठिकाणी पेमेंट झालेलं आहे. आता इथं सुद्धा पेमेंट होणार आहे. आता ही शेवटच्या लेनमध्ये टाकली. जिथं हे काय करतात, नंबर टाकता गाडीचा. नंबर टाकल्यानंतर हे स्कॅन होतं आणि मग गाडी निघून जाते. मग तुम्ही परत ह्या बाकीच्या लेन उघड्या ठेवल्याच कशाला? हे बंद करून टाकायच्या. जिथं नंबर टाकून स्कॅन होतं, तीच लेन चालू ठेवायची. याच्यामुळं वेळ जात नाहीये जास्त. आता याच्यामध्ये आमचा 15-20 मिनिटं अशीच निघून गेले. तर मित्रांनो, कधी पण आहे ना, फास्टॅग जर त्यांनी जर सांगितला तुमचा ब्लॅकलिस्टला आहे, तर घाबरून जाऊ नका. थोडासा वेळ घ्या. दुसऱ्या-तिसऱ्या लेनमध्ये गाडी टाकून पहा. नाहीतर शेवटच्या स्टेपला त्यांना सांगा की नंबर तुम्ही तुमच्या सिस्टमला टाका आणि पेमेंट कट करून घ्या. कारण त्यांच्या चुकीमुळं आपण पैसे डबल भरायची गरज नाहीये. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.